आत्ता सध्या 6 गाड्या चालू आहेत असं त्यांनी सांगितलं. माणगावमध्ये 8 गाड्यांची आवश्यकता आहे. आमच्याकडे जर नाही चालली गाडी तर आम्ही कचरा कुठे टाकायचा? नगरपंचायतीत तिथं नेऊन टाकायचा का रस्त्याला टाकायचा? त्या गाडी जेव्हा येत नाही तेव्हा आम्ही विचारतो त्यांना की गाडी का येत नाही, तर ते म्हणतात गाडी दुरुस्त नाही आहे, दुरुस्तीला दिलेली आहे, तिचं काम निघालेलं आहे, गाड्या कमी आहेत असं आम्हाला वारंवार सांगितलं जातं. दारोदार गाड्या ज्या जातात त्या सोमवारपासून चालू होतात. माणगाव शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवरती आहे. इथे कचरा गाडी आमच्या इथे वेळेवरती येत नाही, याच्यामुळे वारंवार तक्रारी होत आहेत. याच्याबद्दलच आपण बातमी तयार केलेली होती आणि त्याला प्रतिसादही मिळत होता. खालती कमेंट्स येत आहेत की आमच्या विभागामध्ये देखील कचरा गाडी घंटा गाडी वेळेवरती येत नाहीये. तर याचा जाब विचारण्यासाठी आपण आलेलो आहोत नगरपंचायतमध्ये. त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत की कचरा गाडी वेळेवरती का येत नाही. आपल्यासोबत आहेत स्वच्छता सभापती आनंद शेठ यादव आणि मुख्याधिकारी संतोष माळी. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया, काय सांगाल सर? निश्चित आपलं स्वागत करतो की आपण समस्त माणगावकरांचा जो मूळ प्रश्न होता की बघितलं की कचरा, लाईट आणि पाणी हा प्रामुख्याने नगरपंचायत असेल आणि रस्ता ही कुठली स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्यांनी जो मूलभूत ज्या प्रश्नापैकी एक कचरा आहे आणि कमीत कमी महिनाभर किंवा त्यापेक्षा कमी किंवा अधिक कालावधीत कचऱ्याचा समस्या गंभीर होती, वेळ कचरा उचलला जात नव्हता. त्या संदर्भात तक्रारी आपल्या माध्यमातून असतील किंवा अगदी सोशल मीडियाच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा लोकांच्या तक्रारी असंख्य येत होता आणि आम्ही सुद्धा त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आम्ही पदाधिकारी असू, अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका आणि प्रशासन, आजच आम्ही आपल्या सर्व ह्याच्यातून आज आमच्या कमिटीची मिटिंग लावली. त्या ठेकेदारांना बोलवलं, सर्व आमचे पदाधिकारी त्या ह्याचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांना आम्ही सगळ्यांना सूचना दिल्या. आपल्या मागणीची दखल घेऊन आम्ही त्यांना सगळ्या सूचना दिल्या आहेत की कचऱ्याच्या कामाबद्दल कुठेही हायगाय केली जाणार नाही आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की सोमवारपासून आपलं काम काही गाड्या वाढून, काही माणसं वाढून माणगाव नगरपंचायत हद्दीतला जो साचलेला कचरा आहे किंवा रोजच्या रोज कचऱ्याचा जे उचलला जाईल आणि दारोदार जाऊन आम्ही कचरा जे उचलण्याचा निश्चित काम करू असं आम्हाला त्या आजच्या हल्ल्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. आपण जर पाहिलं सीओ साहेब, तर काही लोकांच्या अशा तक्रारी आहेत की कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत ते वेळेवरती होत नाहीत आणि ते पगार वेळेवरती न झाल्यामुळे ते कर्मचारी स्ट्राईक करतात किंवा 2 ते 3 दिवसाचा जो गॅप असतो तो गॅप पडतो. आम्ही वर्किंग वुमन आहोत, मग आम्ही कचरा टाकायचा कुठे, अशा पद्धतीचं ते सांगतात. तर काय सांगाल यावर? निश्चितच आपल्या माध्यमातून त्या बातम्या आम्ही पाहिल्या. आजच स्वच्छता, आरोग्य व क्रीडा समितीची मीटिंग सन्माननीय सभापती आनंद शेठ यादव यांनी बोलावली होती. सर्व सन्माननीय सदस्य पण इथं उपस्थित आहेत. तर त्या मीटिंगला जे कॉन्ट्रॅक्टर आहेत भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडचे आणि त्यांचे मॅनेजर इथले यांना बोलवलं होतं. तर त्यांना या सर्व गोष्टींची आम्ही जाणीव करून दिली, सर्व गोष्टी सांगितल्या. आपण ज्यावेळेस टेंडर कॉल करतो त्याच वेळेस अटी शर्तींमध्ये टाकतो, पगाराबाबतच्या पण अटी शर्ती टाकतो की त्यांना ॲडव्हान्स पेमेंट करणं ही कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी असते. कारण आपल्याकडे अनेक शासकीय नियम असतात. आता आपल्या जे टेंडर आहे त्याला मुदतवाढ दिलेली आहे, मग आपण 3 महिने झाल्यानंतर ते प्रस्ताव क्रमासाठी पाठवतो 3-3 महिन्यांनी. मग त्या 3 महिन्यांचा पगार देणं त्याला तसं कायद्याने बंधनकारक आहे. कारण शासकीय काम करत असताना त्याला एक प्रक्रिया असते. लगेच आज 1 महिना झाला आणि 1 तारखेला पगार देणं हे टेंडरच्या बाबत शक्य होत नाही, कोणत्याच टेंडरच्या बाबत. आणि हे सर्व कॉन्ट्रॅक्टरला याची जाणीव असते. आम्ही त्यांना सर्व आवश्यक सूचना दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये निश्चित सुधारणा केली जाईल. याबाबत सभापतींनी त्यांना सांगितलेलं आहे आणि याबाबत आपण नक्की योग्य ती सुधारणा करू. आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा हायवेवरती रेल्वे स्टेशन नजीक नगरपंचायतीच्या ज्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्या आहेत त्या आपल्याला उभ्या दिसतात. अशा बंद अवस्थेत त्या गाड्या का उभ्या आहेत? कचरा संकलन करणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्या आपण रिपेअरिंगला टाकल्या होत्या. त्यातली एक गाडी महाडला आणि 2 माणगावमध्ये आहेत. तर तो विषय पण आज इथं झाला. तर आत्ता सध्या कॉन्ट्रॅक्टरने त्याच्याजवळच्या गाड्या लावलेल्या आहेत. तर त्या गाड्या पुन्हा मागे बोलावून त्या नक्की दुरुस्त होतील का हे बघू, नाहीतर मग त्या स्क्रॅपमध्ये टाकण्याची आवश्यकता आहे किंवा मग रिपेअर जर होत असतील तर रिपेअरिंग करून आपण त्या पण वापरात आणू. आता वेळेवरती गाड्या ज्या आहेत त्या कचरा संकलन करण्यासाठी प्रत्येकाच्या विभागामध्ये जाणार का आणि दिवसाला गाडी घरामध्ये पोहोचेल का? हो, आत्ता सध्या 6 गाड्या चालू आहेत असं त्यांनी सांगितलं. माणगावमध्ये 8 गाड्यांची आवश्यकता आहे. तर त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही 2 गाड्या वाढवू
आणि मग 2 गाड्या वाढवल्यानंतर असा विषय येणार नाही, गाड्या वेळेवर जातील. याच्याबाबत आम्ही व्यवस्थित प्रत्येक वॉर्डाचं एक शेड्यूल लावू आणि ते शेड्यूल तिथल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलं जाईल की किती वाजता इथं साधारणतः गाडी येईल, जेणेकरून तक्रारी कमी होतील किंवा संपतील. सर काय सांगाल की माणगावकरांचा हा जो कचऱ्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा जो प्रश्न आहे, घंटागाडी वेळेवरती पोहोचण्याचा जो प्रश्न आहे, तो कधीपर्यंत सुटू शकेल? आत्ताच झालेल्या चर्चेनुसार की त्यांनी आम्हाला सगळ्यांना, सर्व पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असतील, यांना हमी दिलेली आहे की मी सोमवारपासून आपला कचरा जो सुरळीत आपला उचलला जाईल. आणि आम्ही सुद्धा सांगितलं की सोमवारी आम्ही एखाद दिवस ठीक आहे, सोमवार मंगळवार होईल, पण त्यानंतर जर तुमची जर तक्रार आली तर आम्ही त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आम्ही मग बडतर्फ करू, त्यांना टर्मिनेट करू, अशा सुद्धा त्यांना सूचना दिल्या आहेत. तर सोमवारपासून म्हणजे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारपासून 2 गाड्या वाढल्यानंतर माणगावचा कचरा जो उचलला जातो किंवा दारोदार गाड्या ज्या जातात त्या सोमवारपासून चालू होतील. तर हे होते आपल्याबरोबर स्वच्छता सभापती आनंद शेठ यादव आणि माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी साहेब. त्यांनी असं सांगितलेलं आहे की सोमवारपर्यंत तरी जे कचरा गाड्या अनियमित येतात विभागांमध्ये त्या नियमित येण्यासाठी सुरुवात होईल. जर असं झालं नाही तर आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर आहोत त्याला बडतर्फ करून टाकू, अशा पद्धतीचं त्यांनी आज वक्तव्य केलेलं आहे. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, माणगाव.